मित्रांनो, ही माझी सत्य कथा असून यातील प्रत्येक गोष्ट ही खरी घडलेली आहे। मला बरेचसे मित्र होते, पण त्यातले माझे काही मित्र खूप जिवलग होते। त्यात एक माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला मित्र आहे सुरेश। सुरेश हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरी माझा एकदम जिवलग आणि चांगला मित्र होता। त्यामुळे त्याच्या घरी माझे नेहमी येणे जाणे असायचे। सुरेशची आई दिसायला खूप सुंदर होती। ती त्याच्या मोठ्या बहिणीसारखी दिसायची, पण मित्राची आई असल्याने मी कधी काकूंकडे वाईट नजरेने बघत नव्हतो। काही वर्षानंतर सुरेश जॉब निमित्त पुण्याला गेला, तेव्हा त्याच्या घरी काही काम असेल तर काकू मला नेहमी बोलवायच्या। त्यामुळे काकू आणि माझी मैत्री बरीच वाढत गेली। काका आणि काकू कधी दोघेही बाहेरगावी जाणार असतील तर ते माझ्याकडे त्यांच्या बंगल्याची चावी ठेवून गावाला जायचे। तेव्हा मी माझे मित्र तिथे पार्टी करायचो आणि काकूंना सुद्धा हे माहीत असायचे। तसेच माझा एक दुसरा मित्र आहे दीपक नावाचा। दीपक हा खूप साधा भोळा आहे। त्यांनी त्याच्या गावाकडच्या मामाच्या मुलीसोबत लग्न केलेले आहे। काही महिन्यांपूर्वी दीपकच्या बायकोचा म्हणजे अनिता वहिनींचा मला इंस्टाग्रामवर मेसेज आला। रोज वहिनी माझ्यासोबत गप्पा मारायला लागल्या। एकदा दीपक गावाला गेला असताना रात्री 10 वाजता वहिनींनी मला मेसेज करून माझ्यासोबत गप्पा मारायला चालू केले। अनिता वहिनी त्या दिवशी प्रत्येक विषय प्रेमाकडे नेत होत्या। सुरुवातीला मित्राची बायको आहे म्हणून मी खूप संयम ठेवला, पण रात्री 12 वाजता माझा संयम सुटला आणि मी सुद्धा वहिनी सोबत गोष्टी करू लागलो। त्याच रात्री वहिनींनी माझा पूर्ण उघडा फोटो मागितला। त्यानंतर अनेक महिने आम्ही एकमेकांसोबत खूप घाणेरडे गप्पा मारायचो। मी माझे व्हिडिओ आणि फोटो अनिता वहिनी सोबत शेअर करायला लागलो होतो। अनिता वहिनी माझ्या खूप मोठ्या फॅन झाल्या होत्या। त्यांना माझा प्रत्यक्षात हातात घेऊन बघायचा होता। आम्हा दोघांना असा चान्सच मिळत नव्हता। अनिता वहिनी खूप शहाण्या होत्या। त्या जरी माझ्या फॅन असल्या तरी मला त्या करू द्यायला नाही म्हणत होत्या आणि त्यांचा उघडा फोटो पण मला कधीच पाठवत नव्हत्या। मला या गोष्टीचा खूप राग यायचा। त्याच क्षणी अनिता वहिनींना माझा खूप आवडतो आणि तो त्यांना बघायचा आहे हे सुद्धा मला खूप आवडायचे। एका दिवशी माझे नशीब उजळले। सुरेशची आई म्हणजे सुषमा काकू एकदा गावाला गेल्या आणि जाताना त्यांच्या बंगल्याची चावी माझ्याकडे ठेवली आणि त्याच्या 2 दिवसानंतर मला अनिता वहिनींचा मेसेज आला की आज त्या बाजारात जात आहेत म्हणून। मी सहज अनिता वहिनींना म्हणालो की मी मार्केटच्या बाजूला आहे, आज सुषमा काकूंच्या घरी कोणीच नाही। चावी माझ्याकडे आहे, तर तुम्हाला माझा बघायची इच्छा आज पूर्ण होऊ शकते। हे ऐकून अनिता वहिनी खूप जास्त खुश झाल्या। त्यांनी लगेच होकार दिला। मी सुद्धा पटकन गाडी काढली आणि सुषमा काकांच्या बंगल्यात जाऊन थांबलो। मी तिथे पोहोचलो आणि 2 मिनिटातच अनिता वहिनी सुद्धा गाडीवर सुषमा काकूंच्या बंगल्यावर आल्या। अनिता वहिनींनी आल्या आल्या दाराला कडी लावली आणि हॉलमध्येच मला पटकन पॅन्ट काढून त्यांना दाखविण्यास सांगितले। मग मी अनिता वहिनींना म्हणालो, तुम्हाला घरी जायची गडबड आहे का? तेव्हा अनिता वहिनी म्हणाल्या, बिलकुल नाही, पाहिजे तेवढा वेळ आहे माझ्याकडे। मग मी वहिनींना काकूंच्या बेडरूमकडे बोट दाखवले आणि तिथे जाऊ असे सांगितले। अनिता वहिनी माझ्या मागोमाग सुषमा काकांच्या बेडरूममध्ये आल्या। मी बेडरूममध्ये जाऊन लाईट लावला आणि बेडकडे गेलो। काकूंनी जाताना बेडरूममध्ये कपडे बदलले असावे आणि ते तिथेच बेडवर पडलेले राहिले होते। मी ते कपडे उचलून बाजूला टाकले। अनिता वहिनी खूप आतुर झाल्या होत्या। त्यांनी मला पटकन कपडे काढण्यास सांगितले। अनिता वहिनी प्रत्यक्षात पहिल्यांदा बघून खूप खुश झाल्या होत्या। आनंदाने त्यांना काय करावे कळत नव्हते। त्यांनी मला पलंगावर बसण्यास सांगितले आणि दोन्ही पाय फाकवायला लावले। त्या माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये आल्या आणि खूप वेळ खेळत बसल्या। माझा संयम आता सुटत चालला होता, पण मी काहीच करू शकत नव्हतो, कारण की अनिता वहिनींनी तिथे येण्याआधीच सांगितले होते की भेटल्यावर आपण करणार नाही म्हणून, आणि मित्राची बायको असल्याने मी त्यांना आग्रहही करू शकत नव्हतो। पण अचानक माझे नशीब खुलले आणि अनिता वहिनी हसत म्हणाल्या, किती चांगले आहात तुम्ही, मी एकटी तुमच्या समोर एका बंद खोलीत असताना सुद्धा फक्त मी म्हणले म्हणून तुम्ही मला आल्यापासून हात सुद्धा लावला नाही। पण मला आवडते म्हणून माझ्यासमोर मात्र पूर्ण उघडे होऊन बसले आहात। खरंच माझ्या मनात तुमच्याबद्दल आज खूप इच्छा वाढली आहे। मी इथे आली तेव्हा ठरवले होते की मी फक्त तुमचा बघेल आणि चालल्या जाईल, पण तुमच्यासारख्या माणसाला त्याला कसलीच अपेक्षा नाही। जर मी काही दिले नाही तर हे पाप ठरेल। आणि असे करून मग आमच्या दोघांचा खेळ सुरू झाला आणि त्या दिवसानंतर आम्ही सारखेच एकमेकांना भेटू लागलो।